आज आपण एका दिवाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत. दिवाणी केसेसमध्ये जे वादी किंवा प्रतिवादी असतात तर त्यांना 2 वेळा जबाब देता येतो का, याबद्दल आज आपण बोलणार आहोत. त्यासोबतच माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयाचा सुद्धा आपण संदर्भ घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की दिवाणी प्रकरणं असतात, दिवाणी दावे असतात. त्याच्यामध्ये जेव्हा वादी दावा दाखल करतो त्यावेळी त्याचं समन्स प्रतिवादीला काढलं जातं. प्रतिवादी म्हणजे विरुद्ध पार्टी, ते माननीय न्यायालयामध्ये वकिलामार्फत हजर होतात. आपलं म्हणणं, ज्याला कैफियत इंग्रजीमध्ये रिटर्न स्टेटमेंट असं म्हटलं जातं, ती दाखल करतात. जर का काही अंतरिम अर्ज असले, इंट्रीम ॲप्लिकेशन्स, तर त्या इंट्रीम ॲप्लिकेशनला म्हणणं देतात. इंट्रीम ॲप्लिकेशन चालवलं जातं, त्यावर न्यायनिर्णय होतात. त्यानंतर माननीय कोर्ट त्या केसमध्ये इश्यूज म्हणजे मुद्दे काढतात की कोणत्या पक्षाने कोणती गोष्ट सिद्ध करायची, आणि त्यानंतर लिस्ट ऑफ विटनेस, साक्षीदारांच्या यादीसाठी स्टेज जी असते ती त्या दिवाणी न्यायालयाची असते, दिवाणी केसची असते. आणि त्यानंतर जे आहे ती केस चौकशीला नेमली जाते. पहिल्यांदा वादी पक्षाचा पुरावा जो आहे तो घेतला जातो. वादी स्वतःची साक्ष देतात, त्यांचे साक्षीदार देतात. त्यानंतर वादीने त्यांचा जबाब पूर्ण केल्यानंतर प्रतिवादीचा जबाब चालू होतो, साक्ष चालू होते, प्रतिवादीचा साक्षी पुरावा चालू होतो. प्रतिवादी सुद्धा स्वतः जबाब देऊ शकतात, साक्षी पुरावे देऊ शकतात, आणि त्यानंतर केस अंतिम युक्तिवादाला नेमली जाते आणि अंतिम युक्तिवादानंतर केसचा निकाल होतो. जेव्हा दोन्हीपैकी, वादी किंवा प्रतिवादीपैकी एक पक्षाने जर का आपल्या वतीने पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर म्हणजे मुखत्यारपत्रधारक केसचं कामकाज पाहण्यासाठी नेमलेले असतील, आणि त्या पक्षकारांनी तर्फे जर मुखत्यारपत्रधारकाने त्यांच्या वतीने न्यायालयामध्ये जर जबाब दिलेला असेल, एक्झामिनेशन इन चीफ, लेखी सरतपास प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं असेल, त्यांचा उलट तपास झालेला असेल, आणि त्यानंतर वादीच्या जेव्हा असं लक्षात येतं की या केसमध्ये काही कागदपत्र असे आहेत, काही माहिती अशी आहे जी वादी म्हणून जो व्यक्ती समाविष्ट आहे त्या व्यक्तीलाच ती सिद्ध करावी लागते. कारण जे पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर आहेत त्यांच्या नॉलेजमधले, त्यांच्या माहितीची ती गोष्ट नाही, त्यांच्या माहितीचे ते कागदपत्र नाहीत, किंवा त्या कागदपत्रावर त्या मुखत्यारपत्रधारकांची कुठेही सही नाही. त्यामुळे त्यांना त्या कागदपत्राच्या सत्यतेबद्दल सांगता येणार नाही, आणि वादीला किंवा प्रतिवादीला तो जो दस्त आहे तो सिद्ध करण्यासाठी स्वतःची साक्ष जी आहे ती देणं गरजेचं आहे, तो दस्त सिद्ध करून घेणं गरजेचं आहे. विशेषतः अशा प्रकरणांमध्ये की ज्या प्रकरणांमध्ये त्या दस्तावरचे साक्षीदार हे फितूर होतात किंवा ते न्यायालयामध्ये येण्यास नकार देतात. त्या परिस्थितीमध्ये जर का आपण उदाहरणासाठी या केसमध्ये वादीने म्हणूया, वादी ज्यांनी केस दाखल केलेली आहे त्यांनी एक मुखत्यारपत्रधारक नेमले. मुखत्यारपत्रधारकातर्फे त्यांनी पुरावा दिला, त्यांचा सरतपास झाला, त्यांचा उलट तपास झाला, आणि त्यानंतर त्या सरतपास उलट तपासामध्ये एक खरेदी खत जे आहे त्या खरेदी खताच्या संदर्भाने ती केस दाखल करण्यात आलेली असेल तर त्या खरेदी खताला सिद्ध करावं लागणार आहे. आणि खरेदी खताला सिद्ध करण्यासाठी साक्षीदार किंवा घेणारे जे आहेत त्यांचा जबाब होणं गरजेचं आहे की ज्याच्याबद्दल जे पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर आहेत त्यांना समक्ष माहिती नाही. तर पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर, कुलमुखत्यारपत्रधारकाने जबाब दिल्यानंतर वादीच्या वतीनं, म्हणजेच वादीने जबाब दिला असं मानलं जातं. स्वतः किंवा मुखत्यारपत्रधारकातर्फे जबाब दिला म्हणजे वादीनंच जबाब दिला, म्हणजे मुखत्यारपत्रधारकातर्फे पहिला जबाब वादीचा झाला. त्यानंतर तो पर्टिक्युलर दस्त, उदाहरणार्थ खरेदी खत सिद्ध करण्यासाठी वादीला, ज्यांनी मुखत्यारपत्राद्वारे ऑलरेडी जबाब दिलेला आहे, त्यांना पुन्हा स्वतःचा जबाब माझा द्यायचा आहे असं म्हणून म्हणता येईल का? म्हणता येत असेल तर ते कोणत्या परिस्थितीमध्ये म्हणता येईल? आणि अशा प्रकारची परवानगी माननीय कोर्टाकडे मागण्यासाठीचा जो अर्ज आहे, तो परवानगी मागण्यासाठीचा अर्ज देण्याची तरतूद जी आहे ती दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये नेमकी कोठे आहे? तर दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 18 रूल 3A जो आहे हा या संदर्भातला आहे. दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 18 रूल 3A. आता आपण जर का दिवाणी प्रक्रिया संहितेचा ऑर्डर 18 रूल 3A जर पाहिला तर दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 18 रूल
3A मध्ये जे आहे ते असं म्हटलेलं आहे की पार्टी टू अपियर बिफोर अदर विटनेसेस, म्हणजे वादी जे आहेत त्यांनी इतर साक्षीदारांच्या आधी त्यांचा जबाब दिला पाहिजे. त्याच्यामध्ये ही हेडनोट आहे, त्याच्यामध्ये पुढे म्हटलेलं आहे की वेअर अ पार्टी हिमसेल्फ विशेष टू अपियर ॲज अ विटनेस. समजा त्यातल्या वादी किंवा प्रतिवादीला जर स्वतः साक्षीदार म्हणून माननीय न्यायालयामध्ये साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये येऊन पुरावा द्यायचा असेल, एव्हिडन्स द्यायचा असेल, तर वेअर अ पार्टी हिमसेल्फ विशेष टू अपियर ॲज अ विटनेस ही शॅल सो अपियर बिफोर एनी अदर विटनेस ऑन हिज बिहाफ हॅज बीन एक्झामाइन्ड. म्हणजे त्यांचे जे साक्षीदार आहेत इतर, त्यांच्या आधी त्यांनी पुरावा दिला पाहिजे. म्हणजे आधी वादीचा पुरावा झाला पाहिजे किंवा प्रतिवादीचा पुरावा सुरू झाला असेल तर प्रतिवादीने जे आहे त्या आधी पुरावा दिला पाहिजे. आणि अनलेस द कोर्ट फॉर रिझन्स टू बी रेकॉर्डेड परमिट हिम टू अपियर ॲज हिज ओन विटनेस ॲट अ लॅटर स्टेज. म्हणजे नंतर सुद्धा आधी साक्षीदार झाले, जसं की हे जे मी उदाहरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये पॉवर ऑफ अटॉर्नी तर्फे, मुखत्यारपत्र धारकातर्फे आधी वादीने स्वतःच पुरावा दिला आणि त्यानंतर वादीच्या असं लक्षात आलं की त्यातल्या दस्ताबद्दलच्या गोष्टी या पर्सनल नॉलेजच्या आहेत माझ्या स्वतःच्या आणि मला पुरावा द्यायचा आहे. तर त्या परिस्थितीमध्ये वादी माननीय कोर्टाकडे ऑर्डर 18 रूल 3A प्रमाणे दिवाणी प्रक्रिया संहितेचे अर्ज दाखल करू शकतात की आधी माझे साक्षीदार झालेले आहेत, परंतु एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी, जसं की मी या केसमध्ये सांगितलं की पर्सनल नॉलेज, म्हणजे जे पर्सनल नॉलेज आहे, व्यक्तिगत नॉलेज एखाद्या गोष्टीचं, तर त्या पॉईंटवर मला पुरावा देण्याचा आहे असं म्हणून माननीय कोर्टाकडे या ऑर्डर रूल खाली अर्ज करू शकतात. आणि जर माननीय कोर्टाला कारणं पटली तर माननीय कोर्ट हे त्यांना पुरावा देण्यासाठी दुसऱ्यांदा, जो पहिल्यांदा दिलेला जरी त्याने असला तरी पॉवर ऑफ अटॉर्नीद्वारे, तरी सुद्धा माननीय कोर्ट जर कारणं सबळ असतील तर माननीय कोर्ट त्यांना परवानगी देऊ शकतं. ॲब्सोल्युटली इट इज द डिस्क्रिशन ऑफ द ऑनरेबल कोर्ट. माननीय कोर्टाला जर ते वाटलं की बाबा ही कारणं योग्य आहेत, पुरावा देणं गरजेचं आहे, न्यायदानाच्या दृष्टीनं हे आवश्यक आहे, तर माननीय कोर्ट जे आहे ते पुरावा देण्याची संधी जी आहे ती दुसऱ्यांदा पुन्हा देऊ शकतं. याबद्दल माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा एक न्यायनिर्णयसुद्धा आहे, त्याच्यामध्ये पार्टीच नागपूर बेंचचा आहे, माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर बेंचचा, ज्याचा रेट पिटिशन नंबर 447/2019 आहे. केअर हॉस्पिटल, गंगा केअर हॉस्पिटल लिमिटेड थ्रू इट्स मॅनेजिंग डायरेक्टर वर्सेस डॉक्टर निलेश दिगंबर ठाकरे असं पार्टीचं नाव आहे. आणि या केसच्या निकालाची तारीख आहे 8 एप्रिल 2019. तर या केसमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 18 रूल 3A अनुषंगाने न्यायनिर्णय दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने आपला न्यायनिर्णय देताना असं म्हटलेलं आहे की एक केससुद्धा आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाची, ती त्याच्यामध्ये संदर्भ घेतलेला आहे. इट इज टू बी नोटेड दॅट द प्रोव्हिजन्स ऑफ द कोर्ट आर फॅसिलिटिंग द फेअर कंडक्ट ऑफ द प्रोसिडिंग. द कोड acts as handmaid of justice by keeping in mind the observations of Krishna Iyer Justice in the state of Punjab versus Shamal Murari and others 1976 Supreme Court 1177 as under the issue arising can be considered. आणि त्याच्यातला जो पॅरा 8 आहे या माननीय सर्वोच्च न्यायालयाचा 1976चं जजमेंट आहे ते कोट केलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वी मस्ट ऑलवेज रिमेंबर दॅट प्रोसिजरल लॉ इज नॉट टू बी अ टायरंट बट अ सर्वंट, नॉट an observation but an aid to justice. It has been wisely observed that procedural prescription are the handmaid, not the mistress, and lubricant, not a resistance in the administration of justice where the non-compliance the procedural will thwart fair hearing or prejudice doing to the justice of the parties. The rule is mandatory, but grammar apart, if the breach can be corrected without injury to just disposal of the case. म्हणजे याच्यामध्ये जे आहे ते विरुद्ध पार्टीचं किती नुकसान होणार आहे,
काही लॅक्युना भरून काढण्यासाठी दुसऱ्यांदा पुरावा दिला जात आहे का, काही केसमधल्या त्रुटी भरून काढण्यासाठी आधी साक्षीदार आणि नंतर पक्षकार जे आहेत वादी किंवा प्रतिवादी हे स्वतःला त्या ठिकाणी जबाब देत आहेत का, या सुद्धा गोष्टी यामध्ये पाहिल्या पाहिजेत असं म्हटलेलं आहे. आणि शेवटी जो न्यायनिर्णय आहे की त्याच्यामध्ये जे आहे ती माननीय कोर्टाने परवानगी दिलेली आहे पुरावा देण्यासाठी. आधी साक्षीदार आणि त्यानंतर वादीने पुरावा देण्यासाठी सुद्धा वादीला जे त्यातले जे वादी होते त्यांना परमिशन जी आहे ती दिलेली आहे. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजलेली असेल. माहिती जर समजली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर या व्हिडिओला कोर्ट कचेरीच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर त्या ठिकाणी फॉलो करा. त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.